नमस्कार. शब्दधनमध्ये मी मनोज वाबळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. लोकांचं, लोकांकडून आणि लोकांसाठी चाललेलं शासन म्हणजे लोकशाही. भारत हा जगातला लोकशाही असणारा सगळ्यात महत्त्वाचा देश आहे आणि या भारतातील ग्रामीण भारताचा चेहरा बदलण्याचं काम जर कोण करत असेल तर ते अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्था करतात. स्थानिक स्वराज्य संस्थेंचं बिगुल वाजलेला आहे आणि बऱ्याच काळांपासून एक प्रश्न प्रत्येकाला होता की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार आहेत आणि त्याच्या निवडणुकीच्या तारखा ह्या डिक्लेअर झालेल्या आहे. म्हणूनच आज आपण या आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. ते शिक्षण क्षेत्रातले आहेत, ते सामाजिक क्षेत्रातील आहेत, ते वकिली क्षेत्रातील आहेत. असं असणार एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट संजय देवगुंडे सर. सर किंगमेकर गुलाल आपलाच या संस्थेचे संस्थापक आहेत. MSc इन कम्प्युटर सायन्स संगणकशास्त्रातील पदवी सरांकडे आहेत. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणारी सेट नावाची परीक्षा सर उत्तीर्ण आहे. त्याचबरोबर संजीवन सोशल फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी सरांचं काम आहे, युवकांसाठी काम आहे. तुम्हाला काय मिळतं ते यश नसतं, तर तुम्ही काय बनता त्याला यश असं म्हटलं जातं. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं निवडणुकांमध्ये एक तज्ज्ञ मार्गदर्शक असणारे व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट संजय देवगुंडे सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. सर, आजच्या या पॉडकास्टमध्ये शब्दधनकडून मी तुमचं मनपूर्वक असं स्वागत करतो. सर नमस्कार. सर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आज जर आपण पाहिलं तर आपला अनेक युथ वर्ग हा सोशल मीडियामध्ये अडकलेला आहे. या युथला खऱ्या अर्थानं या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नेमकं काय, यांची कामं काय, हे फक्त नागरिकशास्त्राच्या पुस्तकामध्ये न राहता ते कळावं म्हणून आजचा हा पॉडकास्ट आहे. सर, पहिला प्रश्न की ह्या स्थानिक स्वराज्य संस्था नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या नेमक्या काय काम करतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय राज्यघटनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचं वर्गीकरण हे दोन भागात केलेलं आहे. एक म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि दुसरं नागरी स्थानिक स्वराज्य संस्था. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत येते. तर नागरी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये मग नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषदा या शहरी भागातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचा समावेश केला जातो. सामान्यतः स्थानिक स्वराज्य संस्था या तिथल्या लोकांच्यासाठी जे शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्याच्यानंतर रस्ते असेल, या संबंधीच्या ज्या मूलभूत गरजा किंवा आपण मूलभूत विकासाच्या कामांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था काय करत असतात, हातभार लावत असतात. तर जे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचं पण तेच काम आहे जे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम आहे. त्याच्यामध्ये फार तर थोडाफार फरक पडत असतो. त्याच्यामध्ये शिक्षणाचं म्हणजे प्राथमिक शिक्षणाची सोय करणं, मग प्राथमिक शिक्षणाच्या शाळा, नवीन शाळा बांधणं असेल, त्यावर खोल्या बांधणं असेल, तिथल्या शिक्षकांचे पगार करणं असेल, ती शिक्षणाची व्यवस्था निर्माण करणं असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ते प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वेगवेगळ्या औषधांचं उपलब्धता करणं असेल किंवा त्याचसोबत जे आता ई-गव्हर्नन्स अलीकडे आलेलं आहे म्हणजे ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या योजना आणि विकासाची कामं घेऊन जाण्याचं काम हे स्थानिक स्वराज्य संस्थांचं आहे. नक्कीच सर. म्हणजे जर आपण विचार केला तर तुमचं आरोग्य असेल, तुमचे रस्ते असतील, जी विकास कामं आहे ते करण्याचं काम हे या स्थानिक स्वराज्य संस्थेचं आहे. निश्चित लोकशाहीमध्ये दिलेलं एक मत हे आपल्या विकास कामांना दिलेलं मत आहे. सर, तुम्ही किंगमेकर गुलाल आपलाच या संस्थेच्या माध्यमातून अनेक उमेदवारांना नेता घडवण्याचं काम केलेलं आहे. खऱ्या अर्थानं मतदार आपला नेता तितक्या ताकदीनं निवडताना दिसतात का? हे बघा, आपल्याला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर राज्यघटनेनं देशातल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिला आहे. आता बऱ्याचदा असं होतं की आपण मतदान करतो आणि मतदान करताना नेहमी आपण तुम्ही सामान्यतः आपल्या मित्रांमधली चर्चा असेल, गावातली चर्चा असेल, बांधावर चर्चा असेल, चौकातली चर्चा असेल, ही चर्चा असते की राजकारण चांगल्याचं काम नाही किंवा राजकारण काही चांगलं नाही आहे. खरं तर आपल्याला जो अधिकार दिला आहे तो अधिकार आपण चांगल्या उमेदवाराची निवड करण्यासाठी वापरतो का, हा खरं प्रत्येक मतदारानं स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा मला अधिकार मिळतो आणि मी जेव्हा मतदान करायला जातो तेव्हा जर एक कोणत्या तरी जातीचा उमेदवार आहे, कोणत्या धर्माचा उमेदवार आहे, अमुक एका पक्षाचा उमेदवार आहे, अमुक एका पार्टीचा उमेदवार आहे म्हणून जर आपण एखाद्याला मतदान करायला लागलो तर चांगल्या उमेदवाराला का
चांगले उमेदवार पाठीमागे राहतील आणि त्याच्यामुळं मग एक प्रश्न निर्माण होईल की आपण आपल्या अधिकाराचा योग्य वापर केला का. तर जेवढी जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे, प्रतिनिधींची आहे, तेवढीच जबाबदारी योग्य उमेदवार निवडणं ही माझी, तुमची, मतदार म्हणून आपल्या सगळ्यांची आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. नक्कीच सर. म्हणजे पहा की उमेदवार योग्य निवडणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. नक्कीच. कारण आपण निवडून दिलेला उमेदवार हा आपल्यासाठी काम करत असतो. तो एका कुठल्या जातीसाठी काम करत नसतो, तर तो पूर्ण सगळ्यांसाठी काम करत असतो. अगदी सर. सर, हा उमेदवार निवडताना आपण नेमकं काय पाहिलं पाहिजे? नाही, आता पुन्हा जे प्रत्येक निवडणूक वेगळी आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर लोकसभेला राष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न असतात, विधानसभेला राज्याचे प्रश्न असतात, स्थानिक स्वराज्य संस्थांना मात्र स्थानिक प्रश्न असतात. ज्या उमेदवाराला स्थानिक प्रश्नांची जाण आहे, शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पण जर उमेदवारच शिक्षित नसेल, आपण निवडून देणारा प्रतिनिधीच शिक्षित नसेल, तर तो शिक्षणाच्या बाबतीमध्ये चांगल्या उपाययोजना करण्यासाठी कसे प्रयत्न करू शकेल हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आपला उमेदवार शिक्षित असला पाहिजे, आपल्या उमेदवाराला स्थानिक प्रश्नांची जाण असली पाहिजे, आपण जो उमेदवार निवडणार आहे त्याला शेतीच्या संबंधीचे ज्ञान असलं पाहिजे, आरोग्याच्या संबंधीचं ज्ञान असलं पाहिजे. कारण सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत, विकासाची कामं आहेत, त्या उमेदवाराच्या माध्यमातून, त्या प्रतिनिधीच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणार आहेत. त्याच्यामुळं हा जो उमेदवार आपण निवडणार आहे त्याला स्थानिक प्रश्नांची जाण असणं अत्यंत गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि सर, दुसरंही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की एखादा उमेदवार येतो, कुणीतरी दादागिरी करतो, कुणीतरी दमबाजी करतो, कुणीतरी दबाव आणण्याचा प्रयत्न करतो आणि दबाव आणण्याचा प्रयत्न करून मग लोकांच्यामध्ये प्रतिनिधी होण्याचा किंवा निवडून येण्याचा प्रयत्न करतो. लोकांना म्हणजे मला मतदारांना एक निश्चितपणानं सांगायचं आहे की जी लोक त्रासदायक आहेत, लोकशाहीसाठी जी लोक त्रासदायक आहेत, त्यांना घरी बसवण्याचा सगळ्यात शांत आणि सुप्त मार्ग म्हणजे मतदान आहे. त्याच्यावर योग्य उमेदवाराला मतदान करा. अशा उमेदवारांना कधीही संधी देऊ नये. नक्कीच सर. म्हणजे आपल्याला दिलेले एक बहुमूल्य देणगी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये संविधानानं आपल्याला दिलेली देणगी म्हणजे आपलं एक मत आहे, ते भविष्य ठरवणार आहे. निश्चित सर, शिक्षण हे जगातलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे की जे वापरून आपण जग बदलू शकतो. नेल्सन मंडेला यांचं एक वाक्य आहे, खऱ्या अर्थानं शैक्षणिक धोरण ठरवण्याचं काम इथले प्रतिनिधी करतात, जे निवडून आलेले प्रतिनिधी करतात. पण आज जर आपण पाहिलं तर अनेक वेगळ्या प्रकारच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून निवडून येणारे प्रतिनिधी आहेत, त्यांचं खरंच शिक्षणाकडे लक्ष आहे का? आणि नेमकं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, बघा, आता शिक्षण हा खरं तर अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्यामध्येही प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, जे सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत जो विषय येतो, प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, तर आता बघा की एक पिढी घडवण्याचं काम हे शिक्षण करत असतं. आणि जर शिक्षण चुकलं तर ही पिढी अडचणीत जाईल, पुढची पिढीसुद्धा अडचणीत जाईल. त्याच्यामुळं शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आपण प्रतिनिधी निवडणार आहेत, उमेदवार निवडणार आहेत, त्यांना शिक्षणाची जाण असली पाहिजे. काय शिक्षण घ्यायला पाहिजे, काय नको, हे याचं ज्ञान असलं पाहिजे. आणि याच्यासोबतच आता जर आपण बघितलं, प्राथमिक शाळांची अवस्था बघितली तर पटसंख्येचा प्रॉब्लेम आहे. पटसंख्येसोबतच शिक्षकांच्या डोक्यावरती प्रचंड वेगवेगळ्या कामांचा भार आहे. आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याचा पक्का पाठपुरावा करणारा उमेदवार असला पाहिजे, जेणेकरून शिक्षणामध्ये प्रगती होईल, पटसंख्या वाढेल आणि प्राथमिक शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्याचं कारण सर सांगतो, जर प्राथमिक शाळेमध्ये व्यवस्थित शिक्षण मिळायला लागलं, सरकारी शाळांमध्ये व्यवस्थित शिक्षण मिळायला लागलं, तर विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये जायची गरज पडणार नाही आणि दरवर्षी प्रत्येक पालकाचे 50,000 1 लाख रुपये वाचतील जर शिक्षण चांगलं असेल तर. म्हणजे एक प्रतिनिधी शिक्षणावरती जर एखाद्या प्रतिनिधीचं चांगलं काम केलं तर तिथल्या परिसरातल्या जे लोक ज्यांची मुलं, ज्या मतदारांची मुलं प्राथमिक शाळेमध्ये शिकतात, त्यांचं 50,000 1 लाख रुपये दरवर्षी वाचतील. एवढं चांगलं काम या एका लोकप्रतिनिधीमध्ये होऊ शकतं. नक्कीच. किंगमेकर यंदा गुलाल आपलाच या संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट संजय देवगुंडे सर यांच्याशी आपण चर्चा करतो आहे, संवाद साधतो आहे. किंगमेकर या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आणि देशातील अनेक लोकांसाठी सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. सोशल मीडिया रिलेटेड काम असेल, त्याचबरोबर उमेदवारासाठी असणारं मॅनेजमेंट असेल, काम करण्याचं काम किंगमेकर यंदा गुलाल आपलाच ही संस्था करते.
आणि स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहे, त्या निमित्तानं आपण सरांशी संवाद साधतोय. सर, आरोग्य असं म्हटलं जातं की हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही सगळ्यात महत्त्वाची संपत्ती आहे. आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा ह्या सर्वसामान्यातील आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. सर, नेमकं त्याबद्दल काय सांगाल सर? हे बघा, आरोग्याच्या सोयीसुविधा प्रत्येक देशातल्या प्रत्येक नागरिकाची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना असतात आणि ज्या पुन्हा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून, या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतात. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली आहे. पण खरंच एखाद्या सामान्य नागरिकाला खाजगी दवाखान्याचा खर्च परवडत नाही आहे. मग तो सामान्य नागरिक जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जातो तेव्हा खरंच त्याला त्या आरोग्याच्या सुविधा चांगल्या पद्धतीने मिळतात का, हा एक मोठा प्रश्न आहे सर. जर लोकप्रतिनिधींनी व्यवस्थित लक्ष दिलं तर तिथलं स्वच्छता व्यवस्थित राहील, तिथल्या औषधांचा पुरवठा मुबलक प्रमाणात होईल, तिथले कर्मचारी योग्य काम करतील, चांगलं काम करतील, लोकांना सगळी सेवा देण्याचं काम करतील आणि जर एकूणच प्राथमिक आरोग्य केंद्राची परिस्थिती जर सुधारली तर सामान्य माणूस त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य केंद्रामध्ये त्याचा उपचार घेण्यासाठी जाईल आणि त्या सेवेचा लाभ घेईल. जर असं झालं तर त्याचा जी अडचण आहे खाजगी दवाखान्यामध्ये, त्याला जो उपचार घेण्यासाठी, ट्रीटमेंट घेण्यासाठी जी अडचण निर्माण होते ती अडचण निर्माण होणार नाही आणि त्याला त्या आरोग्य सेवांचा लाभ घेता येईल. पण त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था सुधारणं गरजेचं आहे, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवरती दोन्ही शासनं म्हणजे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, करोडो रुपयांचा खर्च करतं, पण ती सेवेची उपलब्धता व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचत नाही. ती व्यवस्था लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लोकप्रतिनिधी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकतात. नक्कीच. पहा की जे योग्य उमेदवार आपण कोणाला निवडून देतोय त्याच्यावरती आपलं शिक्षण अवलंबून आहे, त्याच्यावरती आपलं आरोग्य अवलंबून आहे. आणि सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय की आपली चर्चा या ठिकाणी सुरूच आहे. सर, एक पुढचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे की शेतकरी आणि शेती ही खूप महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी आजतागायत अनेक शासनं आली पण कोणाला देता आली नाहीत. आज जर आपण पाहिलं तर शेतीचे प्रश्न सुद्धा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकतात. नेमकं त्याबद्दल काय सांगाल सर? खरं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांना प्रधान मानलेला, मुख्य मानलेला, महत्त्वाचा मानलेला हा देश आहे. पण सर असं वाटतं की ते एक फिलॉसॉफीच आहे. त्याचं कारण असं आहे, शेतकऱ्यांचे खूप सारे प्रश्न असतात. त्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्याही खूप साऱ्या योजना असतात. म्हणजे बघा, फळबाग लागवडीसाठी योजना आहेत, तुमच्या बियाण्यांसाठी योजना आहेत, खतं औषधांसाठी योजना आहेत. पण त्या योजना खरंच त्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात का, हा मोठा प्रश्न आहे. बऱ्याचदा जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्या सगळ्या योजना कागदावरच असतात, पण एकदा निवडून गेलं की त्या लोकप्रतिनिधीला याचा पाठपुरावा करायला कधीच वेळ नसतो, किंवा तो करतच नाही. खरं तर लोकांनी, मतदारांनी अशा लोकांना कधीही संधी देऊ नये. त्याचं कारण असं आहे की शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा, देशाचा कणा आहे. आपण आता पाहतोय की प्रचंड पाऊस येतो, निसर्गाची अनियमित असते, कधी पाऊस खूप जास्त येतो, कधी उन्हाळ्यामध्ये पाण्याचीच अडचण निर्माण होते. आणि मग अशा काळामध्ये त्या शेतकऱ्याला आधाराची प्रचंड गरज असते. आपलं पीक त्यानं उघड्यावर ठेवलं आहे, पाऊस येतो, पीक पूर्ण वाहून जातं. आणि जेव्हा प्रशासन येतं, म्हणजे बघा, पीक विम्याची सोय आहे, अनुदानाची सोय आहे, नुकसान झालं तर नुकसानाची भरपाईची सोय आहे, पण याच्यामध्ये मध्ये एक पार्ट येतो तो म्हणजे प्रशासनाचा येतो. आणि प्रशासन मात्र 2 दिवसानंतर, 3 दिवसानंतर, 8 दिवसानंतरही नुकसानग्रस्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. आपल्या प्रतिनिधीचं काम राहतं प्रशासनाला त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचून देणं. कधी कधी सर मला असा प्रश्न पडतो की हे प्रशासन एकूणच त्या पीक विम्याच्या कंपनीला वाचवण्याचं काम करतं का? कारण पीक विमा कंपनी काय म्हणते की आम्हाला येणारा डेटा, माहिती व्यवस्थित पाहिजे, वेळेत पंचनामे झालेले पाहिजेत, आणि ते प्रशासन मात्र सोयीस्करित्या 2-2, 4-4, 8 दिवस ते प्रशासन करत नाही. मग हे नक्की लोक शेतकऱ्यासाठी काम करतात की त्या कंपन्यांसाठी काम करतात?
की कॉर्पोरेटसाठी काम करतात? हा एक प्रश्न निर्माण होतो. या सगळ्या लोकांना, प्रशासन, पीक विमा कंपनी, शेतकरी, ह्या सगळ्या लोकांना जर एकत्र बांधून ठेवायचं असेल तर चांगला लोकप्रतिनिधी तिथं असणं अत्यंत गरजेचं असतं. या सगळ्या गोष्टींची जाण असणं अत्यंत गरजेचं असतं. मला आठवतं आहे 2021-22चा विषय असावा, असाच त्या परिसरामध्ये प्रचंड पाऊस झाला होता. जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. तांत्रिक बाब अशी की मंडल अधिकाऱ्याचं म्हणणं असं होतं की आपल्या मंडलामध्ये तेवढा पाऊस झाला नाही, पण त्या मंडलातल्या निम्म्या गावांमध्ये अतिवृष्टी झाली होती आणि सगळी पिकं, काहीही त्या परिसरामध्ये राहिलं नव्हतं. मग पुन्हा तांत्रिक मुद्दा आला की मंडलाधिकाऱ्याचं म्हणणं की बाबा पूर्ण मंडलात पाऊस झाला नाही, पण अर्ध्या मंडलात तर पूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. प्रशासन पंचनामे करायला तयार नव्हतं. आम्ही जिल्हाधिकाऱ्याशी संपर्क केला, तक्रारी केल्या, त्यांच्यावरती प्रेशर आणलं आणि त्या स्थानिक जे कर्मचारी आहेत महसूलचे, त्यांना त्याचे पंचनामे करायला लावले. जवळजवळ सर 1200-1300 शेतकऱ्यांना त्या नुकसानाची भरपाई मिळाली होती. म्हणजे हे मुजूर प्रशासन आहे. त्यांना जर जागेवर आणायचं असेल, त्यांना जर चांगल्या पद्धतीनं काम आपल्याला त्यांच्याकडून करून घ्यायचं असेल तर चांगली लोकं तिथं असणं गरजेचं आहे. आपल्यावरती लक्ष ठेवणारी लोकं तिथं असणं अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच सर. म्हणजे पहा की लोकप्रतिनिधी हा खूप महत्त्वाचा आहे आणि तोच खऱ्या अर्थानं तो कामं करून घेणारा असावा, तो लोकांचा फॉलोअप घेणारा असावा. त्या माध्यमातूनच आपल्या विकासाचं काम त्या ठिकाणी होत असतं. सर, चला खेड्याकडे असं महात्मा गांधींनी आपल्याला म्हटलेलं आहे. आणि खेड्याकडे म्हटलं की खेड्यातील रस्त्यांचा प्रश्न येतो. त्या रस्त्यामध्ये रस्ता करायचा म्हटलं की अजून गावामधील वादविवाद त्या ठिकाणी असतात. तर त्या वादविवादाची जबाबदारी नेमकी कुणी घेतली पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून हे कसा प्रश्न मिटवता येऊ शकतो? नक्कीच सर. मुळात मोठे रस्ते करणं म्हणजे 2 जिल्ह्यांमधले रस्ते करणं हे जसं राज्य सरकारचं काम आहे, नॅशनल हायवे बांधणं जसं केंद्र सरकारचं काम आहे, तसं 2 गावातले रस्ते बांधणं, गावातलेच एकदम शेतीपर्यंत जाण्यासाठी जे आपण त्याला शिवार म्हणतो किंवा पाणंद रस्ते वगैरे म्हणतो, ते सगळीची तयारी करणं हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम आहे. किंवा शहराचा विचार केला तर शहरातले जे अंतर्गत रस्ते आहे ते चांगले बांधणं, त्याची दुरुस्ती करणं हे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम आहे. तुम्ही एकदम चांगला प्रश्न विचारला सर की रस्ता हा महत्त्वाचा घटक आहे. आपल्या प्रगतीची चाकं किती वेगानं फिरणार हे त्या परिसरातले रस्ते ठरवतात. आता आपण जर बघितलं तर पावसाळ्याचे दिवस आहेत आणि जर गावातल्या एखाद्या गावात जाऊन बघितलं तर प्रचंड चिखल आहे. रस्ते गेल्या वर्षी रस्ता केला होता पण तिथं आता रस्ता आहे की नाही हा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्याचं कारण असं आहे की बऱ्यापैकी जर आपण विचार केला तर जो कॉन्ट्रॅक्टर आहे तोच किंवा त्याच्या घरातलाच कुणीतरी उमेदवार आहे, त्याच्या घरातलाच कुणीतरी प्रतिनिधी आहे. म्हणजे आपल्याच लोकांना किंवा आपणच प्रतिनिधी म्हणून निवडून जायचं आणि आपणच तिथली कामं करायची. अगदी 4-4, 5-5 लाखाचं काम असलं तर 4 ब्रास मातीसुद्धा, मुरुमसुद्धा लोक रस्त्यावर टाकत नाहीत आणि परिणामी तिथं रस्ता होता की नव्हता असा प्रश्न निर्माण होतो. खरं तर हे राजकारण किंवा समाजकारण आणि हे कंत्राटदार हा एक वेगळा विषय आहे. म्हणजे ज्या लोकांना राजकारण करायचं त्यांनी खरं तर कुठलं काम घेऊ नये. त्याचं कारण असं आहे की ते जर काम घ्यायला लागले, म्हणजे राजकारण तेच करतात आणि तेच काम घ्यायला लागले तर ते क्वालिटीचं काम होणार नाही, चांगल्या गुणवत्तेचं काम होणार नाही. आणि मतदार म्हणून सर माझा, तुमचा, आपल्या सर्वांचा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे किंवा जबाबदारी आहे की त्यांनी अशा कॉन्ट्रॅक्टदार लोकांना राजकारणापासून लांब ठेवलं पाहिजे तर रस्ते चांगले होतील. हा जसा प्रतिनिधींचा जबाबदारी आहे चांगले रस्ते करणं, तसंच एखाद्या रस्त्याचं काम चालू असताना तो रस्ता चांगल्या पद्धतीनं करून घेणं ही सुद्धा माझी, तुमची मतदार म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. हे एक. आणि दुसरी गोष्ट, रस्त्यांच्या बाबतीमध्ये प्रचंड भांडणं आहेत. माझ्या महाराष्ट्रामध्ये मी पाहतो, आपण सगळेजण पाहताय, भावाभावाची भांडणं आहेत, भावकीत भांडणं आहेत, शेजाऱ्याची भांडणं आहेत, फक्त रस्त्यावरून भांडणं आहेत. माझी या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की तुमची भांडणं सोडवण्यासाठी दुसरं कुणीही येणार नाही. आपसातली भांडणं आपसातच सोडवणं गरजेचं आहे. कारण हे राजकारण, हे राजकीय लोक तुमच्या भांडणाची, त्यांच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी तुमच्या भांडणाचा उपयोग करतायत. त्याच्यामुळे भांडणं मिटवा, रस्ते काढा आणि आपली प्रगती करत राहा. प्रतिनिधीची जबाबदारीसोबत आपली जबाबदारी आहे की तिथं रस्त्यांना मार्ग काढणं, अडवलेले रस्ते सोडणं आणि चांगल्या पद्धतीचं काम करून घेणं, जेणेकरून
आपल्याला आपल्या हालचालींना, आपल्या शेतात जाण्यासाठी, गावामध्ये जाण्यासाठी कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. तर कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही आपण स्वतःपासून करणं गरजेचं आहे. अगदी निश्चित. म्हणून एक जवळचा प्रश्न त्या ठिकाणी विचारतो की माळशिरसचं नेमकं राजकारण काय, आणि तुमचा जो जिल्हा परिषदेचा गट आहे मांडवे, तिथली नेमकी काय परिस्थिती आहे? हे गट चांगला आहे, लोक सुज्ञ आहेत. मला खात्री आहे की पूर्ण तालुक्यातीलच जिल्हा परिषद, मांडवे जिल्हा परिषद गटातली तर लोक चांगल्या उमेदवाराला निवडतीलच, पण मांडव्यासोबतच तालुका आणि राज्यातली सगळीच लोक, सगळेच मतदार इथून पुढच्या काळामध्ये योग्य उमेदवाराला निवडून देण्याचं काम करतील. आता राहिला प्रश्न माळशिरसच्या राजकारणाचा, तर आणखी बऱ्याच गोष्टींची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे. म्हणजे नेमकं महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का, युती होणार की नाही होणार, त्यासोबत जे जे स्थानिक गटतट आहेत ते प्रश्न कसे सुटतील, आणि त्याच्यानंतर मग खरं तर राजकीय गणितं तालुक्याची समोर येतील आणि त्याच्यावरती आपल्याला भाष्य करता येईल. संजीवन सोशल फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून अनेक तुम्ही उपक्रम राबवलेले आहेत. कोविड-19च्या काळामध्ये लोक ज्या वेळेला घराच्या बाहेर पडायला तयार नव्हते, त्यावेळेला तुम्ही आणि तुमच्या संस्थेनं, तुमच्या पूर्ण टीमनं तळागाळामध्ये जाऊन माणसांसाठी काम केलेलं आहे. नेमकं या कामाबद्दल काय सांगाल? नक्कीच सर, तो काळ प्रचंड त्रासाचा काळ होता. पॅन्डेमिक होतं, साथीची परिस्थिती होती. खरं तर एखाद्या व्यक्तीला कोविड झाल्याच्या नंतर सर त्याच्या घरातली व्यक्तीसुद्धा त्याच्याजवळ जात नव्हती आणि एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मी असेल, आमची टीम असेल, अगदी हॉस्पिटलमध्ये त्याच्या बेडवर जाऊन बसलो आहे. तू काळजी करू नको, असं काही होत नाही, अडचण येत नाही. कारण एक कोविडबद्दल प्रचंड मनामध्ये भीती होती आणि ती भीती आम्ही त्या माध्यमातून त्याची थोडं दूर करण्याचं काम करत होतो. डॉक्टर लोकांचंही बरंच म्हणणं होतं की पेशंट बरा होऊ शकतो, पण त्यानं घाबरला नाही पाहिजे, आणि आम्ही त्याला आधार देण्याचं काम करत होतो. दुसरं होतं की नंतरच्या काळामध्ये स्थानिक लेवलला क्वारंटाईन सेंटर, कोविडची सेंटर उभा केली गेली, पण त्या सेंटरमध्ये सुद्धा बरेच घरचे लोक जात नव्हते. मग आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून, संजीवन फाउंडेशनच्या माध्यमातून त्या लोकांना कोरोनाचा तो काढा देणं, जो आपण एक मसाला मिक्स करून गूळ वगैरे टाकून तो काढा बनवून देणं, 3 टाईम काढा देणं, त्यांना नाश्त्याची व्यवस्था करणं, जेवणाची व्यवस्था करणं, अशी वेगवेगळी सॅनिटेशनची त्यांची सोय करणं, अशी वेगवेगळी आम्ही कामं करत होतो. नंतरच्या काळामध्ये लस आली. लसीकरणासाठी अगदी पहाटे 5 वाजल्यापासून रांगा लागायच्या आणि लसीकरणासाठी 1:30, 2-2, 3-3 वाजेपर्यंत नंबर येत नव्हता. मग त्या काळातसुद्धा त्या रांगेतल्या लोकांना जे काही गरजेच्या गोष्टी आहेत, म्हणजे नाश्ता असेल, काढा असेल, चहा असेल, पाणी असेल, या सगळ्या गोष्टींची आपण तिथं मदत करत होतो. मदत म्हणता येणार नाही, खरं तर अशा वेळी आपण ते आपलं काम आहे की आपण आपल्या आसपासच्या लोकांना मदत करणं आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना आधार देण्याचं आमच्या टीमच्या माध्यमातून, संजीवन फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत होतो. अगदी लसीचा पण त्या काळामध्ये थोडा तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हाही कलेक्टरशी संपर्क करून, कारण तसा तो परिसर बघितला, आमचा परिसर बघितला, जिथं आम्ही काम करतो तो बघितला, तर त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला आसपासची 5-6 गावं जोडले गेलेली आहेत आणि त्याच्यामुळे गर्दी प्रचंड असायची, मागणी प्रचंड असायची आणि मग त्यांना ती सोय व्हावी म्हणून अगदी कलेक्टरशी संपर्क करून लसीचा पुरवठा आमचा वाढवून घेऊन लोकांना लसीकरण करत होतो आणि त्या पद्धतीने आम्ही लोकांना आधार देण्याचं काम करत होतो. एक वेळ तुम्ही भेद वाचले तरी नाहीत तरी चालतील, परंतु तिथल्या समाजाच्या, तुमच्या गावातल्या लोकांच्या, तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या वेदना वाचण्याचं काम नक्कीच केलं पाहिजे आणि ते काम संजीवन फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून ॲडव्होकेट संजय देगुंडे सर आणि त्यांच्या टीमनं केलेलं आहे. युवकांसाठी एक आदर्श असणारं व्यक्तिमत्व आहे की पहा की कुठल्याही कामाची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे आणि त्या कामाची सुरुवात सरांनी स्वतःपासून केलेली आहे. सर, सगळ्यात महत्त्वाचं की शिक्षण हा एक तुमच्या आवडीचा विषय आहे. तुम्ही स्वतःसुद्धा शिक्षणाच्या माध्यमातूनच घडलेला आहात. अतिशय सामान्य कुटुंबातून येऊन सुद्धा एक उच्च शिक्षित तुम्ही आहात. आज तुम्ही सगळी परिस्थिती शिक्षणाच्या माध्यमातून बदललेली आहे. बारामतीमध्ये आम्ही अनेक वर्ष तुमचा प्रवास पाहतोय, परंतु माळशिरसमधून, मांडवे भागातून येणारा एखादा युवक बारामतीमध्ये येतो, पुण्यामध्ये शिक्षणासाठी जातो, त्यावेळेला त्याला तुमच्याकडून मदत होईल, स्कॉलरशिप काहीतरी देता येईल, त्याच्या शिक्षणाचा काहीतरी प्रश्न तुम्हाला सोडवता येईल, यासाठी नेहमी तळमळ तुमची असते. ती नेमकी का असते सर? नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण म्हणजे सगळ्यांनाच तसं वाटायला पाहिजे, पण मी तर म्हणतो की आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता असेल तर ते शिक्षण आहे. अगदी प्राथमिक शिक्षण पासून ते
आपण जेवढं काय शिकणार आहे तिथपर्यंत शिक्षण महत्त्वाचं आहे. मला स्वतःला शिक्षण घेताना प्रचंड अडचणी आलेल्या आहेत आणि मग मला आलेल्या अडचणी माझ्या परिसरातल्या लोकांना येऊ नयेत एक साधारण माझी भावना नेहमीच राहिलेली आहे. मग मला आलेल्या अडचणी किंवा पुन्हा ज्या आता मुलांना अडचणी येतात, मग कुठल्या ॲडमिशनचा प्रॉब्लेम असेल, कुठल्या वसतिगृहामध्ये राहण्याचा प्रॉब्लेम असेल, बेसचा प्रॉब्लेम असेल, तर आम्ही संजीवन फाउंडेशन असेल किंवा वैयक्तिक स्वतःही आता चांगला संपर्क झालेला आहे. तुमच्यासारखी मित्रमंडळी मदत करतात आणि या सगळ्यांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याच्या ॲडमिशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा, त्याला जी शिक्षणात आहे, जी कोणती अडचण त्याला शिक्षण येत असेल त्याच्यावरती मार्ग निघावा म्हणून आपण प्रयत्न करत असतो. अगदी राजकीय लेवलला पण वेगवेगळ्या पक्षांच्या लोकांशी पण आम्ही मुलांच्या ॲडमिशनच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर कुठली अडचण असेल, शिक्षणाच्या बाबतीमध्ये अडचण असेल तर संपर्क केलेला आहे आणि त्यातून मार्ग काढून दिलेला आहे. सो दुसरं महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे प्राथमिक शिक्षण. गावामध्ये प्राथमिक शिक्षण त्या परिसरामध्ये आमच्या लक्षात आलं की जो पुरवठा, शिक्षकांचा पुरवठा जिल्हा परिषदेकडून होणं अपेक्षित आहे तेवढे शिक्षक नाही आहेत. आहे त्या शिक्षणावरती 2-2 वर्गांचा भार आहे, इतर कामांचा भार आहे आणि त्यामुळं मुलांना व्यवस्थित शिकवलं जात नाही किंवा शिकवण्यासाठी अडचण येते, शिक्षकांना वेळ देण्यासाठी अडचण येते. चूक शिक्षकांची नाही आहे. पण आता याच्यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही लोकवर्गणी असेल, आम्ही स्वतः असेल, संजीवन फाउंडेशन असेल, यांच्या माध्यमातून आम्ही कधी शिक्षकांची अपॉइंटमेंट पण केलेली आहे. म्हणजे पगार आपण द्यायचा, तिथं परिसरातले शिक्षक तिथे शिकवायला लावायचा. शेवटी काय की मुलांची गुणवत्ता सुधारली पाहिजे. शाळेची गुणवत्ता सुधारली तर मुलं तिथे येतील, पटसंख्या वाढेल, पटसंख्या वाढली तर तिथे शिक्षकाची उपलब्धता चांगली होईल, शिक्षकाची उपलब्धता चांगली झाली तर त्या मुलांकडे लक्ष दिलं जाईल आणि एकूणच गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होईल. आणि म्हणून ही प्राथमिक शिक्षण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि तिथं आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. नक्कीच सर, जे विविध कामांमध्ये सरांचं लक्ष असतं त्यामधलं शिक्षण हा खूप महत्त्वाचा विषय आहे. सर, पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की दिव्यांगपणा, याच्याकडं बऱ्याच जणांचं दुर्लक्ष असतं, पण दिव्यांग या विषयावरती संजीवन फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून आपण खूप वेगळ्या पद्धतीनं काम केलेलं आहे. त्या कामाबद्दल आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल सर. मी नेहमी असा विचार करतो सर की समजा मला ऐकू यायचं अचानक बंद झालं तर काय करायचं, मला बोलताच नाही आलं तर मी काय करणार, मला समजा माझ्या 2 पायावरती उभा राहता नाही आलं तर काय करणार. मी जेव्हा विचार करतो तेव्हा सुद्धा आपण स्तब्ध होऊन जातो सर. काही लोकांच्या नशिबात ते आलंय. नक्कीच सर, दिव्यांग ही काय त्याची चूक नाहीये, त्याला त्याच्या नशिबात ते आलंय. एखाद्याचं सर नशीब आपण बदलू शकत नाही, पण एखाद्याला त्याच्या अडचणीमध्ये मदत होईल, हातभार होईल, ती अडचण सुटण्यासाठी त्याच्या त्या दिव्यांगपणामध्ये असं काम निश्चितपणाने आपण करू शकतो. शेवटी आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी करतोय त्याचा जर उपयोग आपल्या लोकांसाठी झाला नाही तर त्याला खऱ्या अर्थानं आपला उपयोग झाला असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून मग आम्ही दिव्यांगांसाठी काम करायला सुरुवात केली. आमच्या बऱ्याच मित्रमंडळींनी आम्हाला याच्यामध्ये प्रचंड मदत केली आणि सर तुम्हाला सांगतो जवळजवळ 1500-1600 लोकांना आम्ही ट्रायपॉड असेल, 3 चाकाची सायकल असेल, कानातली मशीन असेल, काठी असेल, अशा वेगवेगळ्या वस्तू दिल्यात जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये थोडंसं त्यांचं जीवन सुकर होईल, त्यांच्या जीवनामध्ये त्याचा हातभार लागेल. आणि खरं सांगू का, त्याला मदत वगैरे म्हणता येणार नाही आहे. आपण या दिव्यांग लोकांना काहीतरी देऊन त्यांच्यावर आपण उपकार करत नाही, उलट आपल्याला ते सेवेची संधी देऊन आपल्यालाच ते काय करतायत, उपकृत करतायत. त्याच्यामुळं खरं तर त्यांचा आभार आहे, कारण आपल्याला ती सेवेची संधी मिळते. नक्कीच सर. सर, मी सुद्धा स्तब्ध झालो की इतके तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. ते कामं मी पाहिलेली पण आहेत, म्हणजे कुणी सांगितलेली नाहीत, अनुभवलेली आहेत. त्याचबरोबर संजीवन फाउंडेशनच्या माध्यमातून कोविडच्या काळामध्ये काम असेल, आताही तुमचं काम त्या ठिकाणी चालू आहे. अलीकडच्या काळामध्ये अनेक लोक असतात की एक काम करतात त्याची पुन्हा 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 त्या ठिकाणी जाहिरात करत असतात. सर, या कामाची कधी जाहिरात केली नाही का, असं तुम्ही केलं असेल? हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजीवन फाउंडेशनमध्ये आम्ही जी काय कामं करतो आम्ही स्वतःलाच एक सांगून ठेवलेलं आहे, मी माझ्या व्यवसायाची जाहिरात करेन, मी तर कुठल्याही गोष्टींची जाहिरात करेन, पण आपण जे आपल्या समाजासाठी करतोय त्याची जाहिरात करायची आपल्याला गरज पडू नये की आपण जाहिरात करू नये. आजकालच्या काळामध्ये सर तुम्ही जसं म्हटलं तसं लोक एखादी मदत करतात आणि ती मदत केल्यानंतर ज्या व्यक्तीनं मदत घेतलेली आहे त्याला लाज वाटावी इतकी जाहिरात लोक करत असतात. आम्ही मात्र ते प्रकर्षानं टाळतोय, कारण संजीवन फाउंडेशन मधल्या कामाची आपल्याला फारशी जाहिरात करायची नाहीये किंवा त्याचा लोकांना
तो न्यूनगंड तयार होईल त्या गोष्टी आपण केलेल्या मदतीचा पण, अशी आपल्याला जाहिरात करायची नाही. हे सगळं करत असताना सर आम्हाला प्रचंड अडचणी आल्या, पण आपल्या सगळ्या मित्रमंडळींच्या माध्यमातून आपण या सगळ्या अडचणींना पूर्ण उरतोय आणि पुढे जातोय. पण हे सगळं करत असताना एक गोष्ट निश्चितपणे लक्षात आली की समाजसेवा आपण करतोच आहे, पण ही समाजसेवा करण्यासाठी जी कुरघोड्या करणारं राजकारण आहे ना, ते राजकारण एकतर बाजूला ठेवलं पाहिजे आपण, किंवा आपलं कुणीतरी तिथं असलं पाहिजे जेणेकरून या समाजसेवेच्या कामात सुद्धा कुरघोड्या होणार नाहीत आणि आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे काम पोहोचवता येईल, काम करता येईल. नक्कीच सर. जे पहा की बाबा आमटे म्हणतात की तेजस्वी, तपस्वी आणि तत्परता हे 3 गुण असणारा तरुण, त्याला खऱ्या अर्थानं तरुण म्हटलं जातं सर. त्या बाबा आमटे सरांच्या स्वप्नातला युवक, त्या पद्धतीने सर तुम्ही काम केलेलं आहे. तुमच्यासारखे जे युवक आहे जे काम करतायत, म्हणजे पहा की आज आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोलगोल साडी, याच्यामध्ये अनेक जण अडकून पडलेले आहेत. आज मला प्रेक्षकांना सांगायला एक अभिमान वाटतो की संजय देवगुंडे सर MSc कम्प्युटर सायन्स आहेत आणि लाखो रुपयाचं पॅकेज त्यांनी IT कंपनीमध्ये नाकारलेलं आहे. अर्थात त्यांची स्वतःची IT कंपनी सुद्धा आहे. परंतु एवढं सगळं असून सुद्धा आज ग्रामीण भागामध्ये त्यांची मातीशी आणि माणसांची नाळ सर तुमची जोडलेली आहे. सर, सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार दिलेला आहे. युवकांनी राजकारणामध्ये यावं असं म्हटलं जातं. तुमच्यासारखे युवक प्रचंड प्रमाणाचं सर काम करतात, खूप ताकदीनं त्या ठिकाणी उतरतात. परंतु मतदानाच्या आदल्या 2 दिवशी पैशाचं अक्षरशः वाटप केलं जातं, लोकशाहीला विकत घेतल्याचं काम केलं जातं, मतदार विकले जातात आणि हे सगळं चित्र बदलतं हो सर. की भविष्याचं काम करणारे जे युवक आहेत ते देश बदलू शकतात, जे आपलं गाव बदलू शकतात. हे सगळं लक्ष्मी दर्शनच्या माध्यमातून होतं. याचे व्हिडिओ व्हायरल होतात, लोक पैसे घेतात सुद्धा. काय केलं पाहिजे सर, काय वाटतं नेमकं? आता एक तुम्ही एकदम महत्वाचा प्रश्न विचारलाय या निवडणूक प्रक्रियेमधला, जो ऑन रेकॉर्ड नसतो, जे सगळं काम ऑफ रेकॉर्ड चाललेलं असतं. लोकांना असं वाटतं किंवा तुम्ही आपण सगळेच बघतोय, सगळेच लोक त्या प्रक्रियेमध्ये जातात. मतदार म्हणून सर माझं तुमचं कर्तव्य आहे किंवा तुमच्या माध्यमातून या सगळ्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला मतदारांना सांगायचं आहे की एक लक्षात घ्या, तुम्ही एखादी गोष्ट इन्व्हेस्ट केली, तुम्ही शेतामध्ये बी पेरलं, तर त्या शेतात पेरलेल्या बियांमधून तुम्हाला अपेक्षा असते की चांगलं उत्पन्न मिळावं. आपण कोणत्याही एखाद्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केली तर त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित असते की त्यातून चांगलं रिटर्न्स आपल्याला मिळावेत. जर तुम्हाला कोणीतरी पैसे देत असेल मतदान करण्यासाठी, तुम्हाला कोणीतरी पैसे देत असेल, तर निश्चितपणे तो पैसे देणारा व्यक्ती ही तुमची तिथं त्या पैशांची गुंतवणूक करतोय आणि निवडून आल्याच्या नंतर तो त्याचं वसूल करणार आहे. मग आपल्याला अधिकार दिला, अधिकार याच्यासाठी दिला की तुम्हाला लोकशाही वाचवायची, गाव घडवायचंय, देश घडवायचंय, आणि ते गाव घडवण्याच्या, देश घडवण्याची दोरी तुमच्या हातात दिली मतदानाच्या माध्यमातून राज्यघटनेने. आणि आपण जर 4 पैशांसाठी मतदान आपलं बदलायला लागलो तर आपल्याला कोणत्याही विकास काम मागण्याचा अधिकार उरत नाही. की मोना ही राजकारणी लोक सरळ सांगतात, अरे तू पैसे घेतलेले आहेत. बरं, पैसे असतात किती? 500 रुपये, 1000 रुपये, म्हणजे वर्षाला 100 रुपये तर 200 रुपये. आपण आपली तुलना कोणाशी करतोय याचा विचार पैसे घेताना केला पाहिजे, हा एक मुद्दा. आणि दुसरं ते म्हणजे जो व्यक्ती आपल्याला पैसे देणार आहे तो व्यक्ती कधीही आपलं काम करणार नाही, कधी आपला विकास करणार नाहीये, तर तो त्याचा स्वतःचा विकास करेल, त्याचं स्वतःचं घर भरेल, कारण त्याची ती इन्व्हेस्टमेंट आहे, त्याची ती गुंतवणूक आहे. तो व्याजासकट आपल्याकडनं ती परत करणार आहे, आपल्याकडे आपल्या हक्काच्या आलेल्या कामांमधून त्याची वसुली करणार आहे. त्याच्यामुळं जो कोणी असा प्रयत्न करेल त्याला ठरवून माझी सगळ्यांना विनंती आहे की जो कोणी, मी अगोदरही सांगितलं, दबाव आणण्याचं काम करेल, जो कोणी पैसे वाटण्याचं काम करेल, त्याला ठरवून सगळ्यांनी या सगळ्या प्रगतीतून बाजूला काढा. येणारा काळ 100% प्रगतीचा असेल जर तुम्ही अशा पद्धतीने विचार करून मतदान केलं. म्हणजे पहा की सरांनी या पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक
मेसेज आपल्याला दिलेले आहेत, युवकांना दिलेले आहेत, या देशातील नागरिकांना दिलेले आहेत की आपल्या मतदारसंघामध्ये आपण ज्यावेळेला आपण मतदान करतो त्यावेळेला तिथल्या रस्त्याचा विचार करा, तिथल्या शिक्षणाचा विचार करा, घरातल्या असणाऱ्या वृद्ध मातापित्यांचा विचार करा आणि विकले जाऊ नका. सर, खऱ्या अर्थानं जर उमेदवार ज्यावेळेला लोक निवडून देतात तो उमेदवार उच्च शिक्षित असावा, तो उमेदवाराला सामाजिक प्रश्नांची जाण असावी, लोकांशी कनेक्ट असणारा असावा. अशा प्रकारचा उमेदवार ज्या वेळेला निवडून येईल त्यावेळेला भारत हा एक महासत्ता सरदेश असल्याशिवाय राहणार नाही. आपल्या गावातील प्रश्न असू द्या, म्हणजे जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठं काम करा, पण तुम्हाला तुमच्या त्या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमधला शिकणारा तुम्ही दिसला पाहिजे, तुमच्या गावातल्या रस्त्यामध्ये फिरणारा एकेकाचा तुम्ही दिसला पाहिजे. एक अत्यंत गरजेचं आहे. सर, नेमकं काय सांगाल याबाबत तुम्ही? आपण सगळ्यात जबाबदाऱ्या ह्या लोकांवरून ढकलून चालणार नाहीये. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थाची सर जबाबदारी आहे की विकासाची कामं शेवटच्या तळागाळापर्यंत घेऊन जाणं. लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे की त्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित पाठपुरावा करणं आणि प्रत्येकाला त्याचा उपयोग होईल, त्याची सोय होईल, प्रत्येकाचा विकास होईल याच्यासाठी कायम झटत राहणं. पण तितकीच जबाबदारी मतदार म्हणून माझी तुमची आपल्या सगळ्यांची आहे की चांगली माणसं निवडणं. पुन्हा तोच विषय येतो की राजकारण चांगल्याचं काम नाही, राजकारणामध्ये चांगली माणसं नसतात. पण मी मात्र माझं मत देताना काय विचार करतो की हा अमुक जातीचा आहे, हा अमुक धर्माचा आहे, हा अमुक पार्टीचा आहे, हा अमुक पक्षाचा आहे. हा सगळा विचार करून जर आपण चांगली माणसं निवडलीच नाही तर ते राजकारण चांगलं राहणार नाही. आणि म्हणून आपलाच विकास करण्यासाठी एक लक्षात घ्या, आपलं घर चालवण्यासाठी आपण चांगला कारभारी निवडतो, बरोबर आहे ना. आपला चांगला शिक्षक आपल्या शाळेवर आहे असं असायला पाहिजे असं वाटतो. आणि देश चालवताना आपण चांगला माणूस न निवडता, शिक्षित माणूस न निवडता, उगीच जात धर्म किंवा बाकी पाहुणा रावळा पक्ष पार्टी हा विचार करून जर लोक निवडायला लागलो तर चांगल्या लोकांच्या हातामध्ये या विकासाच्या दोऱ्या राहणार नाहीत. आणि मग आपल्याला पुन्हा अरे माझं चुकलं, माझी अडचण झाली, मी असं करायला नाही पाहिजे होतं, मी दुसऱ्याला मतदान करायला पाहिजे होतं असं आपल्याला वाटून काही उपयोग होणार नाही. म्हणून येणाऱ्या निवडणुकांमध्ये माणूस निवडताना चांगला माणूस निवडा. जात धर्म पक्ष पार्टी ह्या गोष्टी स्वाहा करा, बाजूला ठेवा. कोण जर दबाव आणत असेल तर त्याला अजिबात संधी देऊ नका. कोण पैशाचा वापर करत असेल तर त्याला संधी देऊ नका. माणसं चांगली निवडा जेणेकरून या बदलाचं भाग मतदार म्हणून आपल्याला होता येईल आणि आपल्याला त्या बदलाचा भाग झाल्याचं समाधान वाटेल. आणि पुढची जी पिढी घडेल ना त्या पिढीला आपला अभिमान वाटेल. आपल्याला अशा पद्धतीनं काम या निवडणुकीच्या माध्यमातून योग्य उमेदवार निवडून करता येईल. नक्कीच सर. म्हणजे पहा की शब्दधन आयोजिताच्या या पॉडकास्टमध्ये ऍडव्होकेट संजय देवगुंडे सर यांच्याशी आपण गप्पा मारलेल्या आहेत. या पॉडकास्टमध्ये अनेक विषयावरती आपण चर्चा केलेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये तुमचा उमेदवार निवडून देताना तुम्ही कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. तुमच्या प्रत्येकाची असणारी एक जबाबदारी आहे की उच्च शिक्षित असलेला माणूस आणि प्रश्नांची जाण असणारा माणूस आपण निवडून दिला पाहिजे. हा संदेश सरांनी या पॉडकास्टच्या माध्यमातून दिला. सर, खूप छान वाटलं की आज आपण पाहिलं की उच्च शिक्षित असून तुम्हाला मातीशी माणसांची जाण आहे, सामाजिक प्रश्नांची जाण आहे आणि खऱ्या अर्थानं गाव हे खूप छान छान राहिलं पाहिजे. त्या गावाकडे आपण गेल्यानंतर कुठं जाऊ द्या, म्हणजे एक कविता त्या ठिकाणी आहे की काय सांगू राणी मला माझं गाव सुटना. शिंदे सरांची ती कविता आहे की ते आपलं गाव सुटलं नाही पाहिजे. त्या गावातली आपली शाळा, त्या गावातली माणसं, त्या गावातला प्रतिनिधी तो आपल्या माध्यमातून आपल्या कामातून त्या ठिकाणी दिसतो. संजीवन फाउंडेशन या संस्थेच्या कामाला सुद्धा सर शब्दधनकडून खूप खूप शुभेच्छा.